नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ. भाऊबीजेच्या दिवशी करा हे खास कार्य. भाऊ बहिणीला मिळेल आयुष्यभर सुख आणि समृद्धी. दिवाळीचा हा मोठा उत्सव भाऊबीजेच्या दिवशी संपतो. या खास दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी यमराजाची पूजा करत असते. यावर्षी भाऊबीज 23 ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल. हा सण यम आणि यमुनेशी संबंधित आहे. या दिवशी बहिणी आपल्या भावाला शुभ मुहूर्तात टिळक लावते, त्याचबरोबर ओवाळून त्यांना मिठाई देते. तर भाऊबीजेच्या या शुभ दिवशी थेट बहीण तिच्या भावाला नारळ देखील देऊ शकतात. त्यामुळे तुम्ही या दिवशी असे काही खास करू शकता जे तुम्हाला आयुष्यभर लाभदायक ठरू शकेल. चला तर मग जाणून घेऊयात की भाऊबीजेनिमित्त दोघांनीही कोणते खास काम करावे. भाऊबीजेला याच रंगाचे कपडे का टाळावेत? भाऊबीज हा सण म्हणजे भाऊ बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक. या दिवशी बहीण भावाचं औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करते. पण अनेकदा या दिवशी नकळत काही अशा छोट्या चुका होतात ज्यामुळे पूजेचा शुभ परिणाम कमी होऊ शकतो. त्यापैकी एक म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालणे. या पद्धतीने भावाला लावा कपाळी गंधक. भाऊबीजेच्या दिवशी रांगोळीने एक चौकोन काढा आणि त्यावर बसण्यासाठी पाट ठेवा आणि त्यावर तुमच्या भावाला बसवा. तुमच्या भावाचे तोंड पूर्वेकडे असल्याची खात्री करा. शुभ मुहूर्तानुसार बहिणींनी भावाच्या कपाळावर टिळक लावावे, त्यानंतर ओवाळावे व शुभ प्रसंगी भावाला मिठाई खाऊ घालावी. तुमच्या देवतेचे ध्यान करा आणि सुख आणि समृद्धीसाठी प्रार्थना करा. बहीण भावाने करा हे काम. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आणि बहिणींनी सकाळी लवकर उठून पवित्र नदीत, विशेषतः यमुना नदीत स्नान करावे. असे करणे अत्यंत शुभ मानले जाते. जर हे शक्य नसेल तर तुम्ही घरी आंघोळ करताना यमुना मातेचे ध्यान करा. असे केल्याने भाऊ आणि बहिणींना यमुना माता आणि यमदेव यांचे आशीर्वाद मिळतील. हे कार्य केल्याने यमदेवाचा आशीर्वाद मिळतो. भाऊबीजेच्या दिवशी भाऊ आणि बहिणी एकत्र येऊन गरिबांना आणि गरजूंना दान करू शकतात. त्यांना अन्नदान करणे देखील शुभ मानले जाते. त्यामुळे दान करणाऱ्याच्या कुटुंबात समृद्धी येते. तसेच संध्याकाळी घराबाहेर 4 वातींचा दिवा यमदिवा लावावा. यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीला अकाली मृत्यूच्या भीतीपासून मुक्तता मिळते. हे काम नक्की करा. भाऊबीजेच्या दिवशी बहिणी आपल्या भावांना नारळ भेट म्हणून देतात. असे मानले जाते की भाऊबीजेच्या दिवशी कपाळाला गंधक लावल्याने आणि भावाला नारळ दिल्याने त्यांना चांगले आरोग्य आणि दीर्घायुष्य मिळते. यामुळे भाऊ आणि बहिणीमध्ये कायमचे प्रेम निर्माण होते. म्हणून बहिणींनी या दिवशी या गोष्टी कराव्यात. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.